हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्टडी विथ मराठी. आज आपण कक्षा 9वी मधील कोरोमंडल फिशर या कवितेचे मराठीमध्ये एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर ही कविता सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे आणि यांनी कोळी बंधूंना उद्देशून ही कविता लिहिलेली आहे. तर बघूया काय म्हणतात सरोजिनी नायडू. तर पहिले त्यांनी म्हटलेलं आहे की राईज ब्रदर राईज, द वेकनिंग स्काय प्रे टू द मॉर्निंग लाईट. तर राईज ब्रदर राईज म्हणजे उठा कोळी बांधवांनो उठा. वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट म्हणजे सकाळच्या मॉर्निंग लाईटला. वेकनिंग स्काय म्हणजे आकाश काय करत आहे, प्रे करत आहे. सकाळच्या सूर्यप्रकाशाला स्काय काय करत आहे, प्रे करत आहे म्हणजे प्रार्थना करत आहे की उठा कोळी बांधवांनो उठा. द विंड लायज अस्लीप द आर्म ऑफ द डॉन लाईक चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. म्हणजे विंड म्हणजे हवा. तर हवा अशा प्रकारे विसावलेली आहे जणू काही एखादं लहान लेकरू रात्रभर रडल्यानंतर एखादं लहान लेकरू जसं शांतपणे झोपतो ना, तर तसं विंड म्हणजे वारा शांत झालेला आहे. तर तो कोणत्या वेळेला झालेला तर डॉन सकाळच्या वेळेत झालेला आहे. तर वारा कसं झालेला आहे, शांत एकदम लहान मुलाप्रमाणे जो रात्रभर रडला आणि सकाळी शांततेनं निमुटतो झोपलेला आहे, तसा वारा शांत आहे. आणि असा शांत वाराच फिशिंग करण्यासाठी योग्य असतो ना, तर म्हणून ते म्हणतात की वारा आता शांत झालेला आहे, आपण आता फिशिंग करू शकतो. कम लेटस गॅदर अवर नेट फ्रॉम शोर अँड सेट अवर कॅटमरस फ्री. याचा अर्थ आहे की चला आपली जाळे म्हणजे नेट जमा करा आणि कॅटमरस म्हणजे एक प्रकारचं जहाज, त्याला कॅटमरस म्हणतात. तर कॅटमरसला फ्री करा म्हणजे आपले जहाज समुद्रामध्ये सोडा. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ म्हणजे कशासाठी हे करायचं, आपल्याला कशासाठी नेट जमा करायचे आणि आपले जहाज घेऊन आपल्याला जायचं आहे. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड फॉर वी आर द किंग ऑफ द सी. म्हणजे आपण समुद्राचे राजे आहोत, तर आपल्याला लिपिंग वेल्थ कलेक्ट करायची. लिपिंग वेल्थ म्हणजे उड्या मारणारी संपत्ती आपल्याला जमा करायची आहे, जी समुद्राच्या पाण्याच्या लाटासोबत आलेली आहे. तर समुद्राच्या पाण्याच्या लाटासोबत आलेली उडी मारणारी संपत्ती म्हणजेच फिश. तर आपल्याला फिशिंग करायची म्हणजे आपल्याला फिशेस गोळा करायची आहे. यासाठी आपल्याला आपले कॅटमरन्स फ्री करायचे आहे. तर का बरं असं की आपण समुद्राचे राजा आहोत, वी आर द किंग ऑफ द सी. म्हणजे कवयित्रीचं म्हणणं आहे की कोळी बांधू हे समुद्राचे राजे असतात. नो लॉंगर डिले लेट अस हॅसन अवे इन द ट्रॅक ऑफ द सीगल्स कॉल. तर याचा अर्थ आहे की आता उशीर नका करू, चला पटकन करा आणि आपल्याला त्या दिशेने जायचं आहे जिथं कुठे सीगल्स आपल्याला बोलावत आहे. म्हणजे समुद्र पक्षी आपल्याला हाका मारतोय, त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. द सी इज अवर मदर द क्लाउड इज अवर ब्रदर द वेव्स आर अवर कॉम्रेड्स ऑल. सी इज अवर मदर म्हणजे समुद्र ही आपली आई आहे. मदर म्हणजे आई. क्लाउड म्हणजे ढग, ढग आपले भाऊ आहे. द वेव आर अवर कॉम्रेड्स ऑल. कॉम्रेड्स म्हणजे आपले साथी, आपले मित्र. तर वेव्स जे आहे, वेव्स म्हणजे लाटा, लाटा हे आपले कॉम्रेड्स आहे म्हणजे आपले सखी आहे, आपले मित्र आहे. वॉट दो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्ह. म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर आपल्याला सन म्हणजेच सूर्य आपल्याला ज्या दिशेनं नेणार त्या दिशेनं आपण जाऊया. म्हणजे संध्याकाळी सूर्यदेवता आपली हेल्प करणार आहे. ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय हिअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईव्स. म्हणजे समुद्र हे असं देवता आहे की ज्यांच्या हृदयामध्ये आपले लाईव्स म्हणजे आपले जीवन संरक्षित आहे. म्हणजे समुद्र देवताच आपले रक्षण करणार आहे. आणि समुद्र देवताने त्यांच्या केसांमध्ये स्टॉर्मला म्हणजे खूप भयंकर अशा वादळांना थांबवून ठेवलेले आहे. त्यासाठी समुद्राला असं म्हटलेलं आहे की समुद्र यांनी आपल्या ब्रेस्टमध्ये, आपल्या छातीमध्ये आपले जीवन संरक्षित ठेवलेले आहे, अशा सरोजिनी नायडू म्हणतात. स्वीट इज द शेड ऑफ कोकोनट ग्लॅड्स अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रू. तर काय म्हटलेलं आहे की कोकोनटची जी झाडे असतात, ठीक आहे, तर याची सावली आपल्याला खूप गोड वाटते. ठीक आहे. द सेंट ऑफ द मँगो ग्रू म्हणजे आमराई, मँगो जे आहेत ना, मँगो ग्रू, आमराईचा श्वास, आणि श्वास म्हणजे सुगंध पण गोड वाटतो. अँड द स्वीट आर द सॅन्ड्स ऑफ द फुल्लो मून विथ द साऊंड ऑफ व्हॉइस वी लव.
अँड द स्वीट ऑफ द सँड ऑफ फुल्लो मून, म्हणजे चंद्रप्रकाशामध्ये रेती जी असते चमकत असते, तीही कशी आहे तर ती स्वीट आहे विथ द साऊंड. परंतु सगळ्यात जास्त आम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करतो, म्हणजे ज्या गोष्टीचा आवाज सगळ्यात जास्त आम्हाला प्रिय वाटतो, तर ते काय आहे, बट द स्वीटर ओ ब्रदर द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईन फो ग्ली. तर सगळ्यात जास्त स्वीट काय म्हणतो की जेव्हा फिशिंग करत असतात, समुद्रात जात असतात, तर त्यावेळेस जे समुद्राचे फवारे आहे जे आपल्या अंगावर उडतात, तेच सगळ्यात जास्त त्यांना स्वीट वाटतो. कशापेक्षाही जास्त स्वीट वाटतो तर मँगोच्या सेंटपेक्षा किंवा कोकोनटच्या ग्लँड्सपेक्षाही त्यांना काय स्वीट वाटतो तर समुद्रातून जाताना लाटांचे उडणारे फवारे, म्हणजे तर समुद्रातून जात असताना समुद्राच्या फेसातून जे गालावर त्यांच्या टच करतात समुद्राचा फेस किंवा समुद्राचं पाणी, सगळ्यात जास्त स्वीट त्यांना ते वाटतो. कारण कोळी बांधवांचे जीवनच पूर्ण समुद्रावर डिपेंड करते ना, तर त्यासाठी ते म्हणतात की सगळ्यात जास्त कोकोनटच्या म्हणजेच नारळाच्या झाडाच्या ग्लँडपेक्षा किंवा मँगो ग्रूपेक्षाही सगळ्यात जास्त स्वीट त्यांना काय वाटतो तर समुद्राच्या फेसातून होणारा त्यांच्या अंगाला टच, म्हणजेच समुद्राचे फेस जे त्यांच्या गालावर उडतात ते त्यांना स्वीट वाटतो. रो ब्रदर रो टू द एज ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी, म्हणजे रो ब्रदर रो म्हणजे आपली नाव चालवा बांधवांनो, आपली नाव चालवा. रो करणे म्हणजे बोट चालवणे, त्याला रो म्हणतात. तर कुठपर्यंत चालवायचं आहे, जिथपर्यंत आकाश आणि समुद्र एकत्र मिळत नाही तिथपर्यंत आपली नाव चालवा. तर अशा प्रकारे सरोजिनी नायडू हे कोळी बांधवांना उद्देशून म्हणतात. तर कोरोमंडल फिशर्स ही कविता आज आपण एक्सप्लेन केली आहे. एक्सप्लेनेशन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेसनसोबत.